नमस्कार मित्रांनो, आज माझे डाईट चॅलेंजचा दुसरा दिवस आहे. तुम्ही तर कालचा दिवस कसा गेला तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया आज दुसऱ्या दिवसाला. चलो, कालचा दिवस थोडा रिलॅक्समध्ये गेला आहे. आजचा दिवस बघूया. तर चलो, आता मी चाललो आहे आपल्या शॉपला. तर शॉपला चाललो आहे आणि बरोबर आता वाजले 7. आज थोडं लेट झालं आहे कारण काल जास्त जेवलो नव्हतो आणि थोडा विकनेस पण आला होता. त्याच्यामुळे आज झोप चांगली लागली. तर चलो, तर मी आता चाललो आहे तिकडे शॉपला आपल्या. तर 8 ते 9च्या दरम्यान आपण पुन्हा एकदा ब्लॅक कॉफी घेणार आहोत. म्हटलं तर कालच्या दिवसाबद्दल काय बोलू मी. कालचा दिवस थोडा कठीणच गेला. तुम्ही पण ट्राय करताना थोडा विचार करा, कारण डाईट करत असताना त्रास पण खूप होतो. कारण दिवसभर नेहमी जे आपण जेवतो त्याच्यात खूप बदल होतो आणि आपण डाळ भात भाजी नेहमी आपण जेवतो त्याच्यात खूप चेंज असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला जेवणाची सवय नसते ना. डेला पण आपण कॉफी ट्राय केली विदाऊट शुगर, ब्लॅक कॉफी. तर आतासुद्धा ब्लॅक कॉफी घेणार आहे मी विदाऊट शुगर. आणि 9 वाजलेत. काल 8 वाजता आपण घेतली होती. आज थोडं रिलॅक्स वाटतं आहे, जरा मला एकदम फ्रेश वाटतं आहे, कारण थोडा आराम दिला आहे पोटाला पण. सो फायनली आपली कॉफी तयार आहे. तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकता कॉफी विदाऊट शुगर. त्यामुळे आपलं वेट लॉस होऊ शकतं नक्कीच आणि कॅलरीजसुद्धा कमी होतात शरीरातल्या. तर 1 कप कॉफी विदाऊट शुगर ट्राय करा तुम्ही पण. बापरे, आज जरा स्ट्रॉंग केली कॉफी. विदाऊट शुगर कशी लागते तुम्ही पण ट्राय करा. चालू आता घरी. तर मित्रांनो, मला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, म्हणून हा मी 7 दिवसाचा चॅलेंज घेतला आहे. खरंच चॅलेंज पण खूप कठीण आहे, पण तेवढ्याच आपल्या बॉडीसाठी सुद्धा चांगलं आहे, कारण एवढं वेट जास्त आहे आपलं. मी हा ब्लॉग बनवण्यामागचं कारण काय की माझी लाईफ जर्नी आहे, त्यासाठी मी बनवतो. परफेक्ट डाईटसाठी असं नाही, की मी स्वतःला बदलण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तो प्रयत्न चालू आहे. आत्ताच आलो घरी, थोडा फ्रेश होतो, त्यानंतर आपण दुपारचं जेवण करणार आहोत. कालसारखंच मी नॉर्मली खाणार आहे दुपारचं. तुम्ही बघू शकता इकडे. तर एक नॉर्मल काकडी घेतली मी आणि एक छोटं ॲपल घेतलं आहे. तर मी आता हे दुपारचं खाणार आहे. तर डेली दुपारी आपलं हेच असणार आहे जेवण म्हणून. त्यानंतर मग आपलं जेवण रात्री डायरेक्ट 9 वाजता. तर आता मी ॲपल आणि काकडी खातो. भूक लागते दिवसभर, पण काय डाईट आहे आपली माहिती आहे ना, विसरून चालणार नाही. 7 दिवसाचं चॅलेंज आहे, पूर्ण करायचं आपल्याला. तर पूर्ण आपलं वजन 82 होतं. तर 82वरून 7 दिवसामध्ये आपला चेंज किती झाला आहे वेटमध्ये, तर आपलं वेट किती कमी झालं आहे ते आपण शेवटच्या दिवशी, म्हणजेच डे 7वा असणार आहे आपला, त्या दिवशी आपण बघणार आहोत. मला तरी वाटतं आहे मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यापेक्षा स्वतः रिअल लाईफमध्ये आपण स्वतः करणं खूप योग्य असतं, मला तरी वाटतं आहे. म्हणजे आपण काही गोष्टी, म्हणजे काही व्हिडिओज म्हणा, काही गोष्टी म्हणा, मोटिवेशनल आपण बघतो ते फक्त 10 ते 15 मिनटासाठीच, बाकी त्याचा काहीच फरक पडत नाही आपल्या आयुष्यात. तर आपण रिअल लाईफमध्ये, स्वतःच्या लाईफमध्ये आपण स्वतःची काळजी कधीच घेत नाही. बोलतो मोटिवेशनल व्हिडिओ नक्की बघा, त्यातून आपल्याला थोडाफार कॉन्फिडन्स वाढतो. पण रिअली आपण लाईफमध्ये करतो आहे का, ते खूप महत्त्वाचं आहे. ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. ते फॉलो करा पहिलं. बस एवढंच बोलायचं मला. 2 दिवसात, म्हणजे आज दुसरा दिवस आहे. तर कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात 2 दिवसात मला फरक एवढाच जाणवला आहे की माझ्या चेहऱ्यावरती आता तुम्ही ग्लो बघू शकताय. खरंच ग्लो आला आहे, कारण 2 दिवसापूर्वी जशी माझी अवस्था होती, म्हणजे माझ्या बॉडीची, त्याच्यात खूप चेंजेस झाले 2 दिवसातच. अजून आपल्याला 5 दिवस डाईट करायची आहे. तर 5 दिवसानंतर बघूया काय बदल होतो आपल्या शरीरात नक्की. तर घरी आलो आहे आता जस्ट. आजचा दिवससुद्धा तसा गेला आहे रिलॅक्सच, आणि खरंच खूप दमलो आहे, पण आज काम पण खूप होतं. तर आई आहे सोबत, आईला विचारूया डाईटबद्दल काय बोलू शकतेस. डाईटबद्दल
म्हणजे मी उपाशी असतो दिवसभर. काय वेड्यासारखा उपाशी असतोस? ऐकलत बघा, वेड्यासारखा का उपाशी असतोस? डाएट करतोय. आईला काळजी असते, त्याच्यामुळे आई असंच बोलणार आपल्याला. चलो भाई लोक, आत्ता आलो जस्ट घरी. तर आत्ताच जस्ट फ्रेश झालो आणि 9 सुद्धा वाजलेत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या जेवणाचा टाईम झाला आहे आता. तर आपण काल जसं जेवलो तसंच नॉर्मली 3 चपात्या आणि डाळ, म्हणजे डाळीसोबत आपण चपाती खाणार आहोत आणि थोडंसं दही. चला मग आता जेवूया. जेवणाचा टाईम झाला. दिवसभर थोडं रेस्ट केलं आहे आणि जेवण पण आता सध्या कमी केलं आहे. तर थोडा अवतार पण बघा, किती थकलो आहे मी आता. चलो आता आपण जेवणार आहोत.